नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या शेतकरी संतोष या चॅनलमध्ये. तर आज व्हिडिओ बनवायचं कारण म्हणजे असं की 10 दिवस झाले माझं चॅनल मोनो होऊन. त्यानंतर मी एक व्हिडिओ टाकला. सगळ्यांचे ज्यांनी मला सपोर्ट केला त्यासाठी आभार म्हणून एक व्हिडिओ टाकला. भरपूर जणांच्या मला कमेंट्स येत होत्या की दादा एक चॅनल मोनो कसा झाला त्याबद्दल थोडक्यात माहिती सांग. तर त्यासाठीच हा व्हिडिओ बनवतो आहे. कारण आपले भरपूर यूट्यूबर असे आहेत की भरपूर दिवस झाले यूट्यूबवरती काम करत आहेत, पण 4000 वॉच टाईम 1000 सबस्क्रायबर हा क्रायटेरिया पूर्ण होत नाही. तर मित्रांनो, माझा मोनो हा चॅनल 5 ते 6 महिन्यामध्येच झाला. आणि हे करताना मला काय प्रॉब्लेम आले आणि तुम्हाला प्रॉब्लेम येऊ नये म्हणून हा व्हिडिओ बनवतोय. तर व्हिडिओ स्किप करू नका, कारण छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या मी ह्याच्यामध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा. तर मी पहिला माझा व्हिडिओ टाकला 27 जुलैला, शॉर्ट व्हिडिओ. महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला यूट्यूबबद्दल फक्त एवढं माहिती होतं की यूट्यूबवरती आपण व्हिडिओ बघू शकतो लोकांनी टाकलेले, एक एंटरटेन म्हणून मी बघत होतो. त्यानंतर मला एवढं माहिती होतं की त्या यूट्यूबवरती पैसे कमवता येतात, पण आपल्यासारखी माणसं कमवू शकतात का नाही ह्याच्याबद्दल मला आयडिया नव्हती. पण माझ्या भावाने 2 चॅनल मोनो केले आणि मला सांगितलं की तू करू शकतो, तुझ्याकडे कंटेंट आहे तर तू चालू कर, मी आहे सपोर्टला. त्यानंतर मी 27 जुलैला चॅनल चालू केला, पहिला व्हिडिओ टाकला 27-28 जुलै काहीतरी. आणि नंतर मग कंटिन्यू व्हिडिओ टाकत गेलो. आणि मला म्हणजे अजूनसुद्धा नाही आहे एवढं बोलायची टेक्निक व्हिडिओवरती. तर तसं करत करत तेव्हा मी लाईव्ह चालू झाला माझा. लाईव्हला जास्त बोलणारी म्हणजे पब्लिकला थांबवणारी आयडिया पाहिजे, तशी माझ्याकडे नव्हती. तर 50 सबस्क्रायबर झाल्यानंतर लाईव्ह चालू झाल्यानंतर माझ्या लाईव्हला फक्त 1-2 पब्लिक अशी येत होती. त्यानंतर भरपूर दिवस मी कॅल्क्युलेट केलं की जर आपल्याला 11 तास डेली भेटले तरच आपले 1000 वॉच टाईम, 4000 वॉच टाईम आणि 1000 सबस्क्रायबर होतील. ते पण एका वर्षामध्ये 11 तास डेली केलं तर. ते मी विचार केला की अशक्य आहे. पण नंतर शेवटी मला स्क्रीनकास्ट म्हणून एक ऑप्शन कळालं. त्यात पण मला असं डाऊट होतं की होईल का नाही, पण माझ्या भावाचं झालं होतं. त्यामुळे मला एवढं माहीत पडलं की स्क्रीनकास्टनी होतो, पण त्याचे काय रूल्स असतील हे मला माहिती नव्हतं. तर मी सुरुवातीला भरपूर 3 ते 4 महिने माझे सबस्क्रायबर तर झाले. मी शॉर्ट व्हिडिओ टाकत होतो, पण माझा त्याच्यामध्ये फेस एकाही याच्यामध्ये नव्हता. जोपर्यंत माझे 2000 सबस्क्रायबर झाले आणि माझे 500 शॉर्ट व्हिडिओ झाले, त्या चॅनलमध्ये माझ्या एकाही चॅनलमध्ये फेस व्हिडिओ नव्हता. मी फक्त असं रँडमली असे मोबाईल कॅमेरा घेऊन फिरवायचो आणि बॅक साईडला ऑडिओ टाकत होतो. तर असं करता करता माझे 2000 सबस्क्रायबर पण मी आलो. आणि नंतर माझे स्क्रीनकास्ट चालायला लागला. आधी सुरुवातीला चालत नव्हता. तर मी ट्रेंडिंग त्या टायमिंगला एक इंदुरीकर महाराजांचा विषय चालू होता, त्यांचा फोटो मी गुगलवरून यूज केला आणि त्या टायमिंगला माझं स्क्रीनकास्ट चाललं. मला जे 1-2 पब्लिक माझ्यासाठी खूप होते, त्यावेळेस मला 20-30 पब्लिक यायला लागली लाईव्हला, माझ्या स्क्रीनकास्ट लाईव्हला. ते पण मला खूप वाटायला लागले. आणि नंतर जेव्हा माझा लाईव्ह तो चालला, मला 20-25 तास भेटले, जवळजवळ 7-8 तास चालू करून, तेव्हा माझ्या भावाने मला फोन केला आणि सांगितलं की हे जे आपण गुगलवरून तू हे इंदुरीकर महाराजांचा फोटो घेतलेला आहे तो डाऊटफुल आहे, प्रॉब्लेम येऊ शकतो. पण काय झालेलं, मी 2 महिने तरी कंटिन्यू स्क्रीनकास्ट ठेवत होतो आणि काहीच पब्लिक येत नव्हती. पण तेव्हा यायला लागली पब्लिक. तर मी बोललो जाऊ दे, आता आपल्याला पब्लिक नाही आणि कसं तरी स्क्रीनकास्ट चाललेलं आहे, कसे तरी 20-25 तास माझ्यासाठी भेटले म्हणजे खूप होते. कारण माझे अर्धा तास, पाऊण तास फक्त 2 तास 1 तास मी घेतला तर मला 10 मिनटं 15 मिनटं वॉच टाईम मिळत होता. आणि 20-25 तास मला भेटले म्हणजे खूप होते माझ्यासाठी. तर मी लक्ष नाही दिलं त्याकडे. आणि शेवटी माझं जेव्हा मला वाटतं 2-3 डिसेंबरला माझं 4000 कंप्लीट झाले वॉच टाईम. कारण नंतर माझा स्क्रीनकास्ट चांगला चालत होता. आणि मग नंतर मी अप्लाय केल्यानंतर मला रिव्ह्यूज कंटेंट आला. त्यामध्ये पण तुम्हाला ॲडसेन्सचं सांगतो, ॲडसेन्स पण माझ्याकडून चुकीचा झाला होता. त्यामुळे मला ॲडसेन्स बनवताना पण जी फर्स्ट स्टेप तर आपली कंप्लीट होते लगेच, सेकंड स्टेपला मला प्रॉब्लेम आला होता. कारण ॲडसेन्स बनवताना माझ्याकडून काही चुका झाल्या होत्या.
कारण मी इंडिव्हिज्युअल आणि ते ह्याच्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम झालं होतं. इंडिव्हिज्युअल आणि बिझनेस अकाउंट असं काहीतरी करायचं असतं, त्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाला असावा. तर त्यांनी मला टाईम दिला होता की तुम्ही 3 आठवड्यामध्ये तुम्हाला कळेल. पण खरं तर ते 7-8 तासामध्येच कळतं आपल्याला ॲडसेन्सचं. तर मी 10 दिवस वेट केला आणि नंतर मग एक रात्रीचा एक व्हिडिओ बघितला मी की तुम्ही पहिलं तुमचं ॲडसेन्स अकाउंट डिलीट करा आणि नंतर मग तुम्ही परत अप्लाय करा तर होऊन जाईल. तर मी तसं रात्री 3 वाजता मी तसं अप्लाय केला आणि सकाळी 8 वाजेपर्यंत मला सेकंड स्टेप माझी कंप्लीट झाली आणि थर्ड स्टेप ला अप्लाय केलं. तर थर्ड स्टेपसाठी मग ते पण लगेच 7-8 तासामध्ये मला कळालं की रियूज कंटेंट आलाय. तर रियूज कंटेंट आला. पण तुम्हाला एक सांगतो की रियूज कंटेंट म्हणजे आपल्याला स्पेशली सांगत नाही की तुमच्या ह्या व्हिडिओला रियूज कंटेंट आलेला आहे. ते असं आपल्याला मेसेज देतात की तुमच्या या पूर्ण व्हिडिओला रियूज कंटेंट आलेला आहे. पूर्ण व्हिडिओ आम्ही चेक केला, त्यामध्ये आम्हाला रियूज कंटेंट मिळालेलं आहे. कोणाला रिपिटेटिव्ह येतं, रियूज येतं. तर मी कन्फ्यूज झालो की कशामुळे झालं असावं. तर आपल्याला 1 महिन्याचा टाइम देतात. ते फर्स्ट स्टेप देतात की तुम्ही अपील करा आमच्याकडून चुकला असेल तर 99% तर त्यांच्याकडे म्हणजे त्यांच्या क्रायटेरियामध्ये बसत नाही म्हणून रियूज कंटेंट आलेलं असतं. कुठेतरी त्यांना AI ते चेक केलं जातं, AI मशीन थ्रू. त्यामुळे ते काय प्रॉब्लेम्स तर नसतात. अपील करायचे चान्सेस लोक भरपूर व्हिडिओ बनवतात की अपील करा तुम्ही 14 दिवसामध्ये असं तसं. तर 99.99% त्यांना काहीतरी भेटलेला असतो प्रॉब्लेम म्हणून त्यांनी रियूज दिलेला असतो. त्यामुळं ट्राय करायचं की अपीलच्या मागे पडायचं नाही. आपल्या 90 दिवसाचा टाईम घ्यायचा आणि व्हिडिओ चेक करायचे. पण विषय काय होतो, भरपूर लोक काय करतात, 1-2 व्हिडिओ डिलीट करतात आणि परत 1 महिन्यानी करतात. तर मला सांगायची एक गोष्ट आहे, आपण डायरेक्ट शॉर्ट व्हिडिओ 0 करून टाकायचे. म्हणजे मी केलेलं तसं सांगतोय, कारण आपल्याला ते सांगत नाही की कोणत्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हे आलेलं आहे, रिव्ह्यूज आलेलं आहे. ज्यांचे प्युअर फेस चॅनल आणि काहीच प्रॉब्लेम नाही आहे त्यांना अपील केली तर चालू शकतं. ते पण 1% फक्त चान्सेस आहेत. आणि ज्यांच्या ह्याच्यामध्ये भरपूर प्रॉब्लेम्स आहेत, आपण रिपिटेटिव्ह म्हणजे बाहेरून व्हिडिओ घेतलेले, त्यानंतर एक व्हिडिओ बनवतो मी. पण मी माझ्यासोबत काय झालं होतं ते सांगतो. तर मी काय केलं, मी माझे शॉर्ट व्हिडिओ एकदम 0 करून टाकले. म्हणजे ज्या तारखेला मला रिव्ह्यूज आला त्या दिवशी मी सगळे व्हिडिओ डिलीट करून टाकले. माझे 700 व्हिडिओ होते, 700च्या 700 व्हिडिओ मी डिलीट केले. काही लोक सांगतात प्रायव्हेट करा, अनलिस्टेड करा, पण मी डिलीट करून टाकले. आणि लॉंग व्हिडिओ पण मी माझे एक 10-15 होते, त्यापैकी मला वाटलं की ह्याच्यामध्ये काहीच प्रॉब्लेम नाही. तर मी एक 5-6 लॉंग व्हिडिओ ठेवले आणि लाईव्ह स्क्रीनकास्ट लाईव्ह फक्त मी माझे जे 4000 वॉच टाईम ज्या लाईव्हनी पूर्ण झाला होता तेवढेच ठेवले होते. म्हणजे सेकंड टाइम जर मला रिव्ह्यू झाला तर आपल्याला समजू शकतं की या स्क्रीनकास्टच्या ह्याच्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे. त्यासाठी मी असं केलं होतं. हे महत्त्वाचं कारण आहे माझं, कारण सेकंड आपल्याला डायरेक्ट 90 दिवसांनी मिळतो. आणि मला हा 1 महिनाच भरपूर दिवस वाटत होते, कारण आपण चॅनेल मोनो करायच्या ह्याच्यामध्ये भरपूर मेहनत घेतलेली असते. त्यानंतर 4000 वॉच टाईम पूर्ण होतो आणि नंतर आपण भरपूर लोक चॅनेल सोडून देतात की आपल्याकडून नाही होणार म्हणून. तर मी काय केलं, असं केलं. आणि नंतर 1 महिन्यामध्ये मी माझे फेस व्हिडिओ टाकत गेलो, फेस लाईव्ह घेत गेलो. आणि मग 1-2 दिवस मी वेट केला अजून चेक करायला. लॉंग व्हिडिओ सगळे बघितले की काय प्रॉब्लेम आहे का, म्हणजे जेव्हा माझी 1 महिन्यानंतरची तारीख आली तेव्हाचं सांगतो. आणि नंतर मग मी सगळे स्क्रीनकास्ट चेक केले माझे, काय डाऊट असेल तर डिलीट केले, कारण 4000च्या वरती वॉच टाईम माझा गेला होता. मी तरी पण रात्रीचं स्क्रीनकास्ट ठेवत होतो, जे मला 20 तास, 25 तास, 15 तास, 50 तास काय येत होते. आणि मला डाऊट वाटत होते ते मी जुने स्क्रीनकास्ट डिलीट मारत होतो की नको आपल्याकडे जास्त. कारण तुम्हाला एक गोष्ट सांगतो, 4000 वॉच टाईम जो झाला ना आपला, त्यानंतर तो मोनो झाल्यानंतर त्याचा काही फायदा नसतो. नंतर तुम्ही जे आपण लाईव्ह, कारण जास्त करून लोक लाईव्ह बघत नाही, तुमचे लॉंग व्हिडिओ बघतील, एक टाईम शॉर्ट व्हिडिओ बघतील मोनो झाल्यानंतर, त्याला तुम्हाला इन्कम जनरेट होईल, पण लाईव्हला जास्त होत नाही. म्हणून आपण डिलीट केले 4000, तुम्ही 4001 तास जरी वरती ठेवला ना तरी चालेल. आणि कॅल्क्युलेट करून 4000 तास जरी ठेवले ना तरी चालतं, तरी काय प्रॉब्लेम होत नाही. तर मी तसं केलं. आणि दुसऱ्या दिवशी मला मग मेसेज आला की तुमचं झालेलं आहे म्हणून मॉनिटाईज चॅनेल. तर भरपूर माझे मित्र असे आहेत यूट्यूबवरती की ते म्हणतात की 4000 वॉच टाईम कसा पूर्ण करायचा. थोडक्यात मला हेच सांगायचं आहे की स्क्रीनकास्टनी वॉच टाईम पूर्ण होतो. माझ्या भावाचा झाला, माझ्यासोबत अजून 1-2 जण होते, माझ्या आधी त्यांचं चॅनेल मोनो झाला. तुम्हाला सांगतो स्क्रीनकास्ट जर चालला तर तुमचा 2 दिवसात 4000 वॉच टाईम पूर्ण होईल, असे पण लोक आहेत. तर आणि भरपूर वेळा असं होतं की आपण स्क्रीनकास्ट चालू करतो, आपल्या बाजूच्या मित्राचा चालतो,
जे युट्यूबवरती आपले मित्र आहेत त्यांचा चालतो चॅनेल, त्यांच्या चॅनेलमध्ये त्यांच्या एवढी पॉवर नाहीये, पण स्क्रीनकास्ट त्यांचा एवढा चालतो चांगला. तर आपण कधी कधी हे होऊन जातो की त्याचा चालतोय आपला चालत नाही. त्यामुळे कसं आहे, युट्यूबचा अल्गोरिदम अजून कोणी पकडू शकलं नाही. मोठे मोठे युट्यूबर पण ना हे अंदाज म्हणून सांगतात. त्यांना युट्यूबकडून काय कोण माणूस सांगत नाही फोन करून की हे असा नियम आहे, तसा नियम आहे, हे असं करा. हे अंदाज म्हणून सांगतात की तुम्ही असं करा, असं होऊ शकतं, तसं होऊ शकतं. कारण एका आपल्या क्रोम ब्राउझरला जर आपण YT स्टुडिओ ओपन केलं ना, तर एका बाजूला त्यांचे काय नवीन रूल्स असतात ते कंटिन्यू तिथे एक व्हिडिओ टाकत असतात आणि इंग्लिशमधून असतात ते. आपण भरपूर छोटे युट्यूबर्स बघत नाही, पण ज्यांना चॅनेलवरती वर्किंग करायचं आहे ते लोक ते प्रत्येक व्हिडिओ बघतात. काही लोकांना इंग्लिश समजत नाही, ते हिंदी ट्रान्सलेट करून बघतात काही नवीन रूल्स. आणि आता तर असं चालू आहे की रोज नवीन रूल्स येतात रोज. तर माझ्या सगळ्या मित्रांना आपल्या सांगण्याचं हेच आहे की आता सध्या स्क्रीनकास्टवरून जो चॅनेल मोनो होतोय, तर उद्या उठून यांनी एवढ्या इझिली 4000 वॉच टाईम लोक पूर्ण करतायत एका दिवसात, 2 दिवसात. काही लोकांचं 4 तासात चॅनेल मोनो होते, 5 लाख व्ह्यू आले. तर हे जर यूट्यूबला सध्या जे कळतच असेल, पण उद्या यूट्यूबने नवीन नियम काढला काय स्क्रीनकास्ट रिलेटेड, तर माझं मित्रांना हेच सांगायचं आहे की तोपर्यंत नवीन काय नियम येत नाही, तोपर्यंत आपल्या लवकरात लवकर स्क्रीनकास्ट ठेवून चॅनेल मोनो करा. आता हा स्क्रीनकास्ट ठेवायचा कसा, त्याच्यामध्ये पण काही रूल्स आहेत. कारण भरपूर लोक स्क्रीनशॉट वगैरे घेतात आणि ठेवतात, तर तो रियूज कंटेंट होतो. कारण तो ऑलरेडी कोणीतरी वापरलेला असतो सोशल मीडियावरती आणि तो आपण फक्त स्क्रीनकास्ट घेऊन ठेवून देतो. तर त्याच्यावरती एक मी व्हिडिओ बनवतो की स्क्रीनकास्ट ठेवताना कसा ठेवायचा आणि किती वेळ ठेवायचा. कारण भरपूर लोक स्क्रीनकास्ट चांगला चालतोय म्हणून भरपूर तास ठेवतात, त्याला पण काहीतरी लिमिट आहे. आणि स्क्रीनकास्ट ठेवताना काय प्रॉब्लेम्स येतात, म्हणजे नुकसान काय होत नाही, पण प्रॉब्लेम्स येतात, त्याबद्दल एक मी व्हिडिओ बनवतो. तर मित्रांनो, हे तुम्हाला एवढं थोडक्यात सांगायचं आहे की स्क्रीनकास्ट चॅनेल मोनो होतो. आणि जे आपले युट्यूबर्स आहेत, जे फॅमिली मेंबर्स आहेत, जे यूट्यूब चॅनेल चालवतात, तुमच्यापर्यंत जर हा व्हिडिओ पोहोचला असेल तर हा व्हिडिओ शेअर करून त्यांच्यापर्यंत पोहोचवा. आणि आपल्या ग्रुपमधील सर्व जे माझे सबस्क्रायबर आहेत त्यांना सुद्धा सांगतो की आपल्या चॅनेलला सपोर्ट करा आणि या व्हिडिओला शेअर करा, त्यांच्यापर्यंत पोहोचवा. ज्यांचे 4000 वॉच टाईम पूर्ण झालेला नाही आहे. भरपूर लेडीज अँड जेंट्स असे आहेत की 3-3 तास 4-4 तास लाईव्ह घेतात, पण त्यांना जास्त वॉच टाईम मिळत नाही. पण ही आयडिया चांगली आहे. ग्रीन स्क्रीननी पण होतो बोलतात, पण त्याच्याबद्दल मला आयडिया नाही आहे म्हणून मी त्याबद्दल काही सांगू शकत नाही. पण स्क्रीनकास्टनी माझा झालेला आहे, माझ्या भावाचा झालेला आहे आणि भरपूर लोकांचा झालेला आहे, मी बघितलेलं आहे. त्यामुळे मी सांगतो स्क्रीनकास्टनी चॅनल मोनो होतो. तर मित्रांनो, आता जास्त मोठा व्हिडिओ बनवत नाही आहे. आपला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा नवीन असेल चॅनेलवरती तर, आणि हाईप करायला विसरू नका. तुमच्यासाठी असेच टेक्निकल व्हिडिओ, शेतीविषयक व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती बघायला मिळतील. शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला कॉमेडी व्हिडिओ बघायला मिळतील. तर चला, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.